हार्दिक असं स्वागत. सेकंड राऊंडच्या सामन्यांना आपण सुरुवात करतोय. मॅच नंबर 1 सेकंड राऊंड मधील सायली कुर्बेन 11 SBCC उमरोली आणि त्यांच्या अगेन्स्ट चेंज द गेम वंजारपाडा या दोन संघादरम्यानची मॅच. टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय स्वीकारला चेंज द गेम वंजारपाडा टीमने मॅच मध्ये. थँक्यू. आणि योगेश दादा विर्ले देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचा देखील या स्पर्धे ठिकाणी शुभ सन्मान केला जातो. विनंती करतो योगेश दादा विर्ले यांना की आपण देखील या सत्काराचा स्वीकार करावा. 4 ओव्हरची मॅच. या स्पर्धेचे आयोजन करते संजय दादा कराळे यांच्या शुभ हस्ते आपण पाहतो योगेश दादा विर्ले यांचा शुभ सन्मान या स्पर्धे ठिकाणी केला जातो. या स्पर्धे ठिकाणी आपण उपस्थित झालात त्याबद्दल खरंच खूप खूप आभार. जाऊयात ऑन गोईंग मॅच कडे. तिथे ऐकतायत आवाज तुम्ही लोबी सरांचा. यस थँक्यू. पहिल्याच बॉल मध्ये शरदच्या पाठ मधून लॉंग ऑन मध्ये येतोय थेट कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेनं चौकार. 4 धाब्यानं धाब्याचा श्रीगणेश. मागील मॅच मध्ये सौरभ फार यशस्वीरित्या गोलंदाजी त्याचे राहिले, परंतु त्याच्याच विरोधात पहिल्याच बॉल मध्ये आघात करत असताना शरद याच्या बॅट मधून शरद आणि भावेश ही सलामीची जोडी. काहीतरी चेंजेस खऱ्या अर्थानं सायली कुर्बेन SBCC उमरोली संघाच्या दृष्टिकोनातून आपण या मॅच मध्ये पाहतोय. 4 ओव्हरची मॅच. सलामीच्या जोडीमध्ये थोडासा बदल. सौरभ नेक्स्ट बॉल. सौरभचा बॉल पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न आहे. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. रनआउटची संधी. फलंदाज पोहोचलाय सुखरूपरित्या. पंच तटस्थ असताना इथून मात्र 1 रन मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5च्या आकड्यावरती. बॉल संपले 2. पॉवर प्ले नंबर 1 तुम्ही पाहताय. दोन बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 5च्या आकड्यावरती. व्यासपीठावरती उपस्थित आदरणीय उमेशजी विर्ला यांचं देखील हार्दिक असं स्वागत. त्यांच्या वतीनं खऱ्या अर्थानं इंटरनेटची सेवा उपलब्ध करून देण्यात आली या स्पर्धेमध्ये. नक्कीच खरंच इथे ज्या टुर्नामेंट सुरेशदादा गुडविदे यांच्या अंडरमध्ये होतात त्यांना नेटची सुविधा उमेश दादा यांच्या माध्यमातून आम्हाला लाभते. खरंच दादा तुमचं खरंच खूप खूप आभार. संजय दादा कराळे यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय उमेश दादा यांचा शुभ सन्मान केला जातोय. या स्पर्धे ठिकाणी आपण देखील उपस्थित झालं. या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल खरंच आभार. निर्धाव चेंडू येतोय. भावेश ऑन स्ट्राईक. पहिलाच बॉल निर्धाव केला असताना 3 बॉल धावसंख्या आहे धावफलकावरती 5. स्ट्राईक रोटेशन सुरुवातीपासून हल्ले चढवावे लागतील. संधी मिळाली या फलंदाजाला. खऱ्या अर्थानं भावेशला थोडं प्रमोट करण्यात आल्या मॅच मध्ये आणि त्या संधीचा फायदा घेणं फार गरजेचं आहे. 3 बॉल मध्ये 5. बॉल नंबर 4 सौरभ. सौरभचा बॉल भावेशसाठी पुन्हा अक्रॉस बॅट न खेळण्याचा प्रयत्न. ऑन साईडला फटका टर्न करायचा होता, परंतु इथून बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. लगातारचा दुसरा निर्धाव बॉल. जेव्हा निर्धाव चेंडू होतो त्यावेळेला याचा बॅटर थोडासा दडपण असतं क्रिकेटमध्ये आणि त्या दडपणाला आता झुगारून एक कमबॅकिंग खऱ्या अर्थानं फटका पाहायला मिळेल का भावेशच्या बॅटमधून यावरती देखील लक्ष. 4 बॉल मध्ये 5 धाबा आहेत. आणखीन एकदा बॅटची कडा. फिंगर गोचा पहिला धक्का. बॅट्समन भावेश इथून मात्र होतोय बाद. त्या अर्थानं SBCC उमरोली संघाकडून सातत्यानं चांगला खेळ राहिला आहे खेळाडूचा. वनडाऊनच्या भूमिकेमध्ये भावेशला प्रमोट करण्यात आल्या मॅच मध्ये, परंतु फार चांगला खेळ त्याचा राहिला नाही या मॅच मध्ये. शून्यावरती तो बाद होतोय. 3 बॉलचा त्याने सामना केला.
5 बॉल मध्ये धावसंख्या आहे 5 अंतिम एका बॉलचा खेळ बाकी आहे पॉवर प्ले नंबर 1 मधील गब्बर सौरभ बॉलिंग मार्क वरती लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर पॉवर प्ले नंबर 1 मधील शेवटचा बॉल घेऊन तयार शेवटचा बॉल फटका फसलाय क्षेत्ररक्षक जीवाच्या आकांतानं प्रयत्न करतोय इथे मात्र कॅच ड्रॉप प्रयत्नांना खऱ्या अर्थानं थोडं कौतुक देईल परंतु इथून मात्र कॅच ड्रॉप रन मिळते या बॉलवरती फक्त आणि फक्त एक पॉवर प्लेचं एक षटक संपलंय धावसंख्या 7च्या इकॉनॉमीनं 1-6 टीम सायली कुर्बेन श्रीपती बाबा क्रिकेट संघ उमरोली अद्याप तरी पोहोचला 1-6 या धावसंख्येवर आणि आता दुसऱ्या षटकामध्ये आपण संकेत बाबरेला बॉलिंग मार्क वरती पाहतोय पहिल्याच मॅच मध्ये फार चांगली गोलंदाजी राहिली सौरभची या मॅच मध्ये देखील त्याच पद्धतीची गोलंदाजी चला थोडं स्पीडअप करा प्लीज मी विनंती करतोय संकेत बाबरे आपण आपल्या संघाला थोडं कोऑपरेट करा प्लीज आपण आयोजकांना सहकार्य करा इथून भरपूर सारे सामने आपल्याला कव्हर करायचे त्यामुळे वेळेकडे थोडं आपण लक्ष द्या संकेतचा बॉल स्लॉट मध्ये एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आलाय जीवाच्या आकांतानं प्रयत्न असफल ठरलेत हाताला स्पर्श करत बॉल चाललाय सीमा पार लॉंग ऑफ मध्ये येतोय हा देखना रुबाबदार षटकार करून धीम्या गतीचा बॉल व्हेरिएशन करत असताना चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन केलं स्क्वेअर लेग मध्ये करण येतोय बॉल उचलतोय रन मिळालेल्या बॉलवरती एकच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13 या आकड्यावरती पहिल्याच षटकामध्ये धावा होत्या 6 पहिल्याच बॉल मध्ये ओव्हर नंबर 2 मध्ये षटकार आला आणि त्यानंतर या बॉल मध्ये कमबॅक केलं संकेत बाबरेनं ऑन स्ट्राइक शरद बॉलिंग मार्क वरती संकेत बाबरे संकेतचा बॉल हाफ ट्रॅकर बॉल पुलचा फटका डीप मिड विकेट मध्ये पूल ठरलाय सक्सेसफुल आउट ऑफ द पार्क A1 क्वालिटीचा हा दमदार षटकार एकोणीस धावा धावफलकावरती हल्ले चढवायला सुरुवात केली आहे संकेत बाबरेच्या विरोधात हा दुसरा मोठा षटकार या स्पर्धेकडे आपण पाहतोय डॅनी मामा लोंगले देखील उपस्थित आहेत विनंती करतो आपणास की आपण देखील मुख्य व्यासपीठावरती आसन असतवा या स्पर्धे ठिकाणी आपलं देखील सहर्ष असं स्वागत आलं जशी फर्स्ट इनिंगचा खेळ संपेल तसा लगेच तुमचा देखील इथं शुभ सन्मान केला जाईल विनंती करतो डॅनी मामा लोंगले यांना की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन आसन असतवा यस डॅनी मामा आपण स्टेजवरती उरकून सर्व कामा आलेत आमचे डॅनी मामा मामा आपण स्टेजवरती या
डॅनी दादा नक्की कुठे होते हा प्रश्न आम्हाला पडलेला आहे. सुभाष सोनवणे तांबे सरांना फार मोठा प्रश्न होता की आज डॅनी दादा कुठे आहेत. चला ऑनगोईंग मॅच कडे आता शरद बुंदा आणि सत्कार. कॅमेरामॅन कॅमेरा आपण फिरवा बा. कर्जत तालुक्यातील कित्येक खेळाडूंना घडवणारा हा सर्वात अनुभवी आणि चॅम्पियन कर्णधार डॅनी लोंगले मामांचा सत्कार. डॅनी दादांचा आम्ही मनापासून स्वागत या ठिकाणी करतोय. डॅनी दादांचं तुम्ही मागच्या 10 वर्षात मी डॅनी दादाला पाहतोय, त्यांचं वय वाढतंय पण त्यांची शरीराची लुक मात्र तसाच आहे. एव्हरग्रीन पर्सनॅलिटी डॅनी लोंगले यांचं आम्ही करतोय सहर्ष स्वागत. धन्यवाद. जाऊया कॉम्बॉक्समध्ये जिथे आवाज तुम्ही ऐकत आहात शुभम लोभी यांचा. ओव्हर टू शुभम. थँक्यू सर. 19 धावा धावफलकावरती. संकेतचा बॉल व्यवस्थित बॅटवरती येऊ शकलेला नाही. लॉंग लेग मध्ये चित्ररक्षक येतोय वेगानं, उचलतोय फेकतोय तोपर्यंत मिळते ती सिंगल धाव संख्या. 20 रन्स ऑन स्कोर कार्ड विदाउट. एक फलंदाज बाद झालाय. 20 धावा धावफलकावरती. रत्नदीप ऑन स्ट्राईक. संकेतच्या विरोधामध्ये प्रत्याले चढवायला सुरुवात केली आहे, टार्गेट केले संकेतला. इथे मात्र हा बॉल पडल्यानंतर खालीच राहतोय. फ्लिपट टाईप न बॉल प्रियेश बाबरे यांच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू येतोय. निर्धावानं धाव संख्या 20 वरती स्थिर आहे. निर्धाव चेंडू हवेत किमान कमीत कमी धावांपर्यंत रोखण्यासाठी. सायली कुर्बेन श्रीपती बाबा क्रिकेट संघ उमरोली संघाला रोखण्यासाठी हा बॉल लीव केलाय फलंदाज रत्नदीपनं. माहिती आउटसाइड द ऑफ स्टंप हा बॉल. इट्स अ वाईट बॉल. ऑफिशियल सांगत असताना 2 जमिनी समांतरात. धावसंख्या एक्स्ट्राच्या स्वरूपात वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21 रन्स ऑन स्कोर कार्ड. भावेश बाद झाल्यानंतर रत्नदीप आणि शरदनं हल्ले चढवलेत संकेत बाबरेच्या षटकामध्ये. संकेतचा फुल टॉस बॉल कलात्मक, फक्त नजाकत दाखवले. फ्लिक अँड क्लिक बॉल लॉंग लेग सीमा पार. संकेतच्या विरोधात आणखी एक आघात. चौकार. कमॉन डीजे. दिबा पाटील उमरोले आणि त्यांच्या अगेन्स्ट भडवल B+ दोन्ही टीमच्या कॅप्टन. इनिंग ब्रेक नंतर आपण टॉस करणार आहोत. कृपया करून दोन्ही संघांच्या कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये या. आता इथून वेळेला फार महत्व आहे, त्यामुळे आपण दिलेल्या वेळेनुसार टॉस बॉक्स मध्ये जमा. हीच मी आयोजकांच्या वतीनं महत्वपूर्ण सूचना आपल्यापर्यंत पोहोचवतोय. टीम अधिराज 11 दिबा पाटील उमरोले आणि त्यांच्या अगेन्स्ट भडवल B+. बोथ कॅप्टन्स रिक्वेस्ट यू प्लीज जॉईन द टॉस बॉक्स. थोड्याच वेळात आपण टॉस करूयात. अंतिम 2 षटकांचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 2 षटकांमध्ये 25 अंकावर. पहिल्या षटकात 6 धाव्यांचा स्पेल हाताळला सौरभनं, परंतु त्याच्या मेहनतीवरती थोडं पाणी फेडण्याचं काम झालंय संकेत बाबरेच्या षटकामध्ये. टोटल 19 धावा वसूल करण्यात आल्या. ओव्हर नंबर 3 मध्ये कुमार बॉलिंग मार्क वरती. कुमार निघाला बॉलिंग ट्रॅक वरती. 25 धावा. तिथून आता थोडं लगाम लागावं लागेल धावसंख्येला. स्कूप करण्याचा प्रयत्न. अप्रतिम फटका आहे परंतु प्रोटेक्शन अवेलेबल आहे. बॉल उचलला फेकलाय. चांगली फिल्डिंग. वेल फिल्डिंग बाय द फिल्डर. इथून मात्र रन मिळते ती फक्त 1-1च्या मदतीने. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 26 रन. 26 धावांपर्यंत पोहोचलाय सायली कुर्बेन. SBCC उमरोली संघ या मॅच मध्ये. महत्वाची सूचना. नो ड्रिंक्स ब्रेक. या होणाऱ्या सामन्यांपासून अगदी शेवटपर्यंत ड्रिंक्स ब्रेक नसेल. जर गरज असेल जास्त तरच आपण पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करू. त्या गोष्टींकडे आपण लक्ष द्या. इथून वेळेला फार महत्व. हवेमध्ये बॉल शॉर्ट फाईन लेग मध्ये. कोणत्याही प्रकारची चुकी नाहीये रत्नदीपला. इथून मात्र माघारी धाडण्यात यश आलंय. लागलाय आणखी एक धक्का रत्नदीप लोंगलेच्या स्वरूपात.
कॅच ऑफ दिस मॅच. इथून मात्र संकेतच्या माध्यमातून अप्रतिम कॅच. इथून साहिल लोंगले हॅज टू डिपार्ट. खरं तर कॅच पकडली संकेतनं, परंतु मामाने देखील कौतुक केलं अर्थात डॅनी दादा लोंगले यांनी. कारण ही खेळाडू वृत्ती आहे. खऱ्या अर्थानं प्रतिस्पर्धी संघाचा देखील खेळाडू जरी असेल ना तर त्याने चांगली कामगिरी केली ना त्याचं कौतुक करणं फार गरजेचं आहे. खऱ्या अर्थानं मामा भाचे हे दोघंही आपण पाहताय. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती कुमार. ऑन विकेट हॅट्रिक. ऑन स्ट्राइक बॅट्समन हर्षल. विकेट हॅट्रिक साठी निघालाय बॉलिंग मार्क वरती कुमार. ऑन विकेट हॅट्रिक बॉल लीव करत असताना इथे बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. आशाभूत नजर स्टेबल राहिला. 26 धावा आहे धाव फलकावरती. इथून मात्र बॉल नंबर 4 देखील निर्धाव येतो. या मागील 3 बॉल मध्ये एकही धाव आलेली नाही धाव फलकावरती. 26 वरती धाव फलक अडकलय. कुमारचं षटक फार उपयुक्त ठरतंय मी तर म्हणेल. चेंज द गेम. वंजारपाडा संघाच्या दृष्टिकोनातून गेमला चेंज करण्याचं काम केलंय कुमारनं या मॅच मध्ये. कुमारचा बॉल ओव्हर फुलटात. बॉल पाठीमागे केली आहे मिस्टेक. बॅटची कडा घेत धावा कशा येऊत परंतु धावा येणं गरजेचं आहे. येतोय बॅट कटच्या साह्यानं. बॉल डीप थर्ड मॅन मध्ये सीमा पार. चौकार. चर्चा झाली अशी जगभर सामने भरवलेत मैदानावर. चर्चा झाली अशी जगभर सामने भरवलेत मैदानावर. थँक्यू डीजे. या स्पर्धेची चर्चा या स्पर्धेची चर्चा खरं तर संपूर्ण कर्जत भर खऱ्या अर्थानं चालली आणि त्या स्पर्धेमध्ये आपण आता खऱ्या अर्थानं अंतिम रात्रीमध्ये प्रवेश करताना काही मॅचेसचा खेळ शिल्लक आहे. कुमारचा बॉल पाठीमागे जाऊन बॅक फुटला जाऊन कट केलाय. नो चान्स बाय द फिल्डर. इथून मात्र बॅकएंड एरिया मधून बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे डीप पॉइंट मध्ये. सलगचा दुसरा चौकार. सामने भरवलेत मैदानावर. चर्चा झाली अशी जगभर सामने भरवलेत मैदानावर. सुनील घोडविंदे दादांनी ठेवलाय चषक लयच दमदार. सुनील घोडविंदे दादांनी ठेवलाय चषक लयच दमदार. माझी पंचायत समिती सदस्य चषक. थँक्यू डीजे. चला चला प्लीज थोडं स्पीड अप करा मी विनंती करतोय. चेंज द गेम. वंजारपाडा संघाला एक प्रामाणिकपणे ती सूचना आहे खऱ्या अर्थानं. कृपया करून आपण थोडं स्पीडअप करा. अगदी वेळेकडे थोडंसं लक्ष द्या. अजूनही 5 ते 6 सामने आपल्याला कव्हर करायचे त्यामुळे थोड्या वेळेला थोडं आपण बंधन द्या हीच मी विनंती करतोय. 3 षटकांमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली ती 34 ऑन बोर्ड. धावा येत नव्हत्या परंतु मागील 2 बॉल मध्ये 2 चौकार आले आणि त्याच कारणास्तव धावसंख्या 34 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. ओव्हर नंबर 4 अंतिम आणि स्लॉकचं षटक. भैरवचं षटक घेऊन आलाय बॉलिंग मार्क वरती वैभव माली. वैभव आलाय बॉलिंग मार्क वरती. ऑन स्ट्राइक बॅट्समन शरद सलामीच्या भूमिकेत आलाय शरद. तो सेट झालाय संपूर्णपणे आणि आता त्याचाच फायदा त्याला घ्यावा लागेल. नॉन स्ट्राइक एंड वरती हर्षलनं देखील 2 लगातारचे चौकार. धीम्या गतीचा बॉल ऑफ ब्रेकच्या स्वरूपात पडल्यानंतर बॉल चपकन आतमध्ये येतोय. 1 रन कंप्लीट केला. दुसरीचा प्रयत्न आहे. रनआउटची दाट शक्यता. 2 गाड्या एकाच ट्रॅक वरती. इथून मात्र आता रनआउटच्या स्वरूपामध्ये एका फलंदाजाला बाद व्हावं लागेल. इथून मात्र हर्षल रनआउटच्या स्वरूपात होतोय बाद.
ते 5 षटकांमध्ये 37 धावा डिफेंड केल्यात SBCC उमरोली संघानं आणि आता अद्याप तरी धावा आहे त्या धावफलकावरती 35. 4 षटकांचा सामना आहे. बॉल संपल्या त्या षटकातील केवळ 5 बॉलमध्ये किती धावा येतील अंतिम सत्रामध्ये यावरती देखील लक्ष आहे. चेतन मागील मॅचचा हिरो चेतन ऑन स्ट्राईक. 5 बॉलचा खेळ बाकी. वैभव बॉलिंग मार्क वरती. वैभवचा बॉल ऑफस्टिकची लाईन इथून मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये चेतनला देखील आल्या पावली माघारी परतावं लागेल. शरदला स्ट्राईक हवी आहे. तो सलामीच्या भूमिकेत आलाय परंतु इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात चेतन मागील मॅचचा हिरो होतोय 0 वरती बाद. थँक्यू डीजे. 4 बॉलचा उर्वरित खेळ बाकी आहे. धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती 35 या आकड्यावर. चला पंच लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करा. जो काही डिसिजन असेल तो आपण योग्य रीतीने द्या. पस्तीस धावा आहेत धावफलकावरती. चेतन खरं तर डगआउट मधून पुन्हा मैदानाच्या आतमध्ये हे चिन्ह आपण या वर्षीच्या IPLच्या हंगामामध्ये देखील पाहिलं. रिकल्टन देखील खऱ्या अर्थानं डगआउट मध्ये पोहोचला होता आणि त्यानंतर नो बॉलचा इशारा पंचांचा आणि तो पुन्हा मैदानाच्या आतमध्ये आणि तिथून त्यानं एक फटकेबाजी चांगल्या रीतीने केली. चला मॅचला आपण सुरुवात करा. ऑफ स्टिकची लाईन आहे. विकेट किपरची चुकी आहे. बॉल कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने येतोय. लॉंग स्टॉप मध्ये येतोय. 4 धाबांकरिता चौकार. या बॉलला अडवू शकलेला नाहीये. नशिबाचा चौकार होतोय. महत्वपूर्ण 4 धावा येत आहेत. धाव संख्या 39 आकड्यावरती. $39 ऑन बोर्ड. धीम्या गतीचा बॉल पडल्यानंतर बॉल बाहेरच्या दिशेने वळण घेतोय. निर्धाव चेंडू होते. डॉट बॉलची सांगता होते. डॉट बॉल धाव संख्या थांबेल पुन्हा एकदा 39 आकड्यावरती. चेतन 3 बॉल निर्धाव केलाय. 4 बॉलचा खेळ संपलाय. उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी आहे. आणखी एक इथे मात्र चांगली स्टंपिंग. इथून मात्र फलंदाज स्टंपिंगच्या स्वरूपात बाद होतोय. कौतुक करावं लागेल संकेतचं देखील. आणखी एक निर्धाव चेंडू. आता अंतिम एका बॉलचा खेळ बाकी आहे. धाव संख्या इथे 39 आकड्यावर.
एका बॉलचा खेळ बाकी आहे. केवळ 5च धाव आल्या त्या षटकामध्ये, त्यामध्ये देखील लेग बायच्या सर्वांमध्ये 4 अवघे एकच धाव खर्च केले खऱ्या अर्थानं वैभवनं देखील. एकोणचाळीस धाव आहेत. अंतिम एका बॉलचा खेळ बाकी आहे. नवीन फलंदाज गणेश एक चांगला फिनिशिंग टचेस द्यावा लागेल गणेशला देखील. 39 पर्यंत पोहोचलाय. सायली कुर्वेन श्रीपती बाबा क्रिकेट संघ उमरोली. लास्ट बॉल ऑफ द इनिंग, शेवटचा बॉल बाकी आहे. वैभव माली बॉलिंग मार्क वरती आहे. विलेज एंड कडून गोलंदाजी मार्क वरती. त्यानंतर ऑन स्ट्राईक बॅट्समन गणेश. शेवट गोड करणार काय गणेश यावरती देखील लक्ष आहे. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल शरीराचा वेध घेतो. इथून मात्र एक रन होते कंप्लीट. धाव संख्या आहे ती 40 या आकड्यावरती येणारे 24 बॉल 41 धाव संख्येची गरज या सामना जिंकण्यासाठी. चेंज द गेम वंजारपाडा संघाला. तर एकीकडे 41 धावा या वाचवायच्या त्या सायली कुर्बेन SBCC उमरोली संघाला. लक्ष गाठलं जाईल की लक्ष थांबवलं जाईल. जशी दुसऱ्या सत्राला होईल सुरुवात या करूयात. कमेंट्री बॉक्स मध्ये बदल या ऐकूयात मिलन यांचा आवाज. थँक्यू. तदनंतर पुढील मासा टॉससाठी दोन्ही कर्णधारांना विनंती करतो. दिबा पाटील उमरोली टीमचे कॅप्टन आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी भडवल B+ टीमचे कॅप्टन. दोन्ही कॅप्टन आपण लगेच टॉससाठी या. तदनंतर थोडेसे सत्कार समारंभ देखील आपण इथून पुढे घेणार आहोत. या स्पर्धेला खऱ्या अर्थानं अकाउंट मॅनेजमेंट मॅनेजर म्हणून चांगल्या पद्धतीने लीड केलं निखिलजी घोडविंदे साहेब यांचा इथे सत्कार होतो. विनंती करतो निखिलजी घोडविंदे साहेबांना की आपण या सत्काराचा स्वीकार करायचा आहे. संजय दादा कराळे यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय त्यांचा सत्कार इथे केला जातोय. या स्पर्धेतील अर्थव्यवस्था अगदी नीटनेटकेपणाने त्यांनी सांभाळली, त्यासाठी मी विनंती करतो निखिलला की आपण या. तदनंतर दोस्ती ग्रुपचे सचिव करण शेठ सोनावले यांचा देखील इथं शुभ सन्मान केला जाणार आहे. विनंती करतो की आयोजनकर्त्यांच्या विनंतीस मान राखत आपण या सत्काराचा स्वीकार करण्यासाठी या. बाउन्सर नाही आहेत, नाही तर तुमची रॉयल एंट्री देखील आम्ही केली असती. प्लीज विनंती आहे आपण या, लगेच या. तदनंतर सूरज घोडविंदे साहेबांचा देखील इथे सत्कार करायचा. सूरज रमेश घोडविंदे विनंती करतो की आपण देखील या स्पर्धे ठिकाणी आपण पाहाल तर सर्वच आमचे जे काही पाठीराखे आहेत आम्हाला चांगल्या पद्धतीने त्यांचं सहकार्य लाभलंय. दिबा पाटील उमरोली टीमचे कॅप्टन उपस्थित आहे, ते विनंती करतो भडबल B+ टीमचा कॅप्टनला लवकरात लवकर आपण इथे रिपोर्टिंग करा. दिबा पाटील उमरोली टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत, विनंती करतो भडवल B+ टीमचा कॅप्टनला की आपण लगेच या.
गोडविंदे साहेबांचे अगदी जवळचे मित्र राजेशजी हजारे यांच्या शुभ असे करतोय आपण टॉस. दिबा पाटील अधिराज 11 उमरोली PK 11 बडवल B+. टॉस इथे जिंकलाय PK 11 बडवल B+ टीमने. डिसिजन पेंडिंग आहे आणि डिसिजन येईल तत्पूर्वी आपण जाऊया ऑनगोईंग मॅचकडे, जिथे मात्र चेसिंगसाठी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरतील. चाळीस धाबा पहिल्या डावामध्ये बदल्यात 10च्या सरासरी आता विजयासाठी बडवायच्या टोटल 41. मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी लगेच एंटर होईल. चेंडूची पडताळणी केल्यानंतर चेंज द गेम वंजारपाडा टीमची. क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता गोलंदाजांना घेऊन थोडीशी टीम मीटिंग चालू आहे. 40 धाबा आहेत, 4 षटक आहेत, साहिल आहेत, रत्नदीप आहेत, अक्षय आहेत. सगळी काही टीम मीटिंग आहे की कशा प्रकारे आता या दुसऱ्या डावामध्ये आपल्याला खेळ करायला लागेल. मिलन आमच्या सोबत कर्जत तालुक्यातील नामवंत स्पिन बॉलिंग टाकणारे तांबे सर आमच्या सोबत जॉईन आहेत आणि आपण त्यांना जरूर विचारू की किमान 11 ते 13 बॉल जे चॉईस झाले नाहीत. तर तांबे सरांना आमचा प्रश्न आहे की सर इतके चेंडू आतापर्यंत चॉईस का झाले नाही, त्याच्या मागचं काय कारण असावं? कारण एकच होता का आपण बॉल खोलून ठेवलं होतं, त्यांना पिशीतलं बॉल पाहिजे होतं, बाकी काय कारण नव्हतं. हे खरं उत्तर आहे की खोललेल्या चेंडूंना चॉईस नसते. जर का ते पिशवीत असतील तर त्यांना चॉईस असते. ओव्हर टू कॉम्बॉक्स. नक्कीच नक्कीच तांबे सरांनी यामागची सत्य परिस्थिती ओळखली. मैदानाच्या आत 24 चेंडू आणि 41 धावसंख्येची गरज. दुसऱ्या डाबाला इथून केली जाते सुरुवात. गोलंदाजी मार्क वरती उमरोली एक्सप्रेस साहिल लोंगले तयार होत असताना बाला मिळत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे. करड आणि संकेती जोडी आपण बाल. निर्णायक मॅच आहे दोन्ही टीमसाठी. आजच्या दिवसातील सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच आपण अनुभवतोय. साहिलचा पहिला चेंडू अटॅक चांगला बाला बोलतो. गॅप सिलेक्शन खेळलाय करण. चेंडू थांबणार नाही. चेंडू सीमारेषा पलीकडे जात असताना 41 धावसंख्येच्या पाठलाकाला उत्तर चौकाराने पहिल्याच बॉल वरती. दहा हत्तीचं बळ निर्माण करणारं सॉंग इथे वाजवलं गेलं. चांगलं संगीत आम्ही ऐकलं. काशी की कलाड जाती मथुरा में मस्जिद न बसती, अगर शिवाजी राजा न होता तो सुन्नत सबकी होती. जाऊया मॅच कडे. पहिल्या बॉल वरती 4 आल्यात. सेकंड बॉल वरती फटका दर्जेदार, परंतु आता डीप मध्ये क्षेत्ररक्षक. एक सिंगल कंप्लीट. दुसरीचा कॉल इथे इथे चांगली चांगली कॉलिंग कॉम्बिनेशन मध्ये पाहायला मिळाली. थांबला होता थोडासा करंट. पाहिली फेकी एसटी रक्षकाकडे फेकी झाली चेंडूची. थोडासा टायमिंग होता, लगेच निघला दुसरीसाठी आणि 2 झाले इथून कंप्लीट. टोटल 2 बॉल वरती आहे 6 धावपलकावरती पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्क वरती साहिल 10च्या सरासरीने धावा कमवायच्या दुसऱ्या डावामध्ये आणि त्याच अनुषंगाने प्रयत्न मैदानाच्या आत. तिसरा बॉल वेगाने फेकला होता साहिलनं. आता आपल्या गोलंदाजीची जादू दाखवत असताना बाला मिळतो. पहिल्या बॉल वरती चौकार नक्की झाला. तदनंतर आली डबल धाव. 2 धावेनं स्ट्राईक करणकडेच राहिली आणि तदनंतर आता तिसरा चेंडू त्याच्या वाट्याला. बाल अतिशय वेगाने फेकत असताना डॉट बॉल.
चौथा बॉल स्कूप शॉट खेळायचा होता. येस, इथून पंच आम्हाला सांगतात इट्स अ वाईड बॉल. अतिरिक्त धावफलकावरती ऍड होईल. विनंती या ऑफिशियल बरोबर कुठल्या प्रकारचा वाद घालू नका. लगेच मॅचला सुरुवात करा. भीमरचा चेंडू आणि धावबाद साठी फक्त रिव्ह्यू असणार आहे. या गोष्टीची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. ऑफिशियल आपला निर्णय नक्कीच आम्हाला कळवा. लगेचच मॅचला जास्त उशीर लावू नका, विलंब लावू नका. यस, ऑफिशियल आपला डिसिजन आमच्यापर्यंत. यस, वाईट बॉल. अतिरिक्त धावफलकावरती ऍड होईल. अतिरिक्त धावफलक आता 7 आकड्यावरती पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्क वरती साईल. एक डॉट बॉल नक्कीच त्याच्या माध्यमातून हाताळण्यात आला. एक चौकार काढली असली तरी पण आता कमबॅक करत असताना पाहायला मिळतोय. सायली कुर्वेन 11 SBCC उमरोली टीमला. यावेळेस पुन्हा स्कूप शॉट खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा तितकं चांगला संपर्क पाहायला मिळत नाहीये. एक सिंगल नक्कीच इथून कंप्लीट झाली. एका सिंगलने टोटल आता 8 आकड्यावरती पाहायला मिळेल. पहिल्या डावामध्ये खूप चांगला खेळ पाहायला मिळाला. अगदी थांबवलं फक्त 40 आकड्यावरती. 4 ओव्हरमध्ये 41 धावसंख्येचं आव्हान आपल्यासाठी बनवून घेतलं आणि आता पहिल्या ओव्हरमध्ये आपण खेळ पाहतो. चांगल्या पद्धतीने खेळ पाहायला मिळतोय. संयमानं क्रिकेट. 8 धावा झाल्यात. पाचवा बॉल अतिशय वेगाने प्रहार करण्याचा प्रयत्न संकेतच्या माध्यमातून पाहायला मिळाला. वेगाने फेकलं होतं साहिलने देखील. बॅट आणि बॉलचं कुठल्या प्रकारचं करेक्शन पाहायला मिळत नाही. डॉट बॉलची सांगता. लास्ट बॉल निर्णायक चेंडू आहे. 10च्या सरासरीने धावा बनवायच्या. पहिल्या ओव्हरचा खेळ. लास्ट बॉलचा अजूनही शेष 8 धावा धावफलकावरती. किमान 2ची डिमांड आता असेल. वेगाने चेंडू पर्यंत जाण्याचा प्रयत्न. अवे फ्रॉम द बॉडी पाहायला मिळाला हा चेंडू. कुठल्याही प्रकारची धाव या चेंडूवरती येत नाहीये. सलगचे 2 निर्धाव चेंडू हाताळत असताना साहिलने या फर्स्ट ओव्हरमध्ये खर्च केला टोटल धावा 8. जातात. शिवप्रभूंची आठवण करून देणारं, स्मरण करून देणारं संगीत आमचे DJ मास्टर. खरंच खूप चांगलं. त्यांचं देखील कौतुक. गणेशच्या पहिल्या चेंडूवरती अटॅक. डाऊन दी ग्राउंड खेचत असताना बाला बिलाला करत अफलातून या सेकंड ओव्हरला सुरुवात षटकारानं करतोय. लवकरात लवकर मॅच फिनिश करण्याच्या इराद्यानं. कम ऑन डीजे.
गेले जिंकाय ते गड वीर ताडाजी ते पुढं. आता मैदानाच्या आतमध्ये पुढे पाठवलंय करण लाड संकेतला. टोटल धावा धावपलकावरती 14 आकड्यावरती. कोंढाणा इथून सर करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळेल. एक सिंगल चोरटी इथं कंप्लीट झाली आहे धाव. लेग बायच्या स्वरूपात एक धाव पाहायला मिळते. विचलित करण्याचा प्रयत्न इथे क्षेत्ररक्षकाला केला जातो दोन्ही फलंदाजांकडून. ऐकलं ना डाव चेंज द गेम वंजारपाडा. वेळोवेळी बदलणारं क्रिकेट आणि त्याच बदलणाऱ्या क्रिकेटला अनुसरून त्या टीमचं नाव आहे. टोटल धावा धावपलकावरती जाऊन पोहोचल्यात 15 या आकड्यावरती. 15 धावा धावपलकावरती आहेत. 2 चेंडू आपण गणेशच्या अद्यापर्यंत पाहिलेत. तिसरा चेंडू या वेळेस अगदी पुढ्यात टाकला होता. उलट आला टप्पा जर का पाहिला तर अगदी समोर होता. संकेतच्या बॅटचा फटका तेवढा बसला नाही आणि बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाही. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. पाठीराखे आवाज देतात. एक षटकार तुझ्या बॅट मध्ये आला आणखी एक ठोकू शकतो. मैदानाच्या आतमध्ये संकेतची विकेट टिकून राहणं तितकीच गरजेची आहे. यावेळेस हवेमध्ये आहे चेंडू. इथून पकडली जेल. पहिला ब्रेक थ्रो लागला जाईल. बॅक टू द डगआउट पाहायला मिळतील संकेत. आपला डिसिजन लवकर सुपूर्द करा. बडवल B+ ने टॉस जिंकलाय. कर्णधाराने डिसिजन द्या. फिल्डिंगचा निर्णय स्वीकारला आणि बॅटिंग असेल ती मात्र दिबा पाटील उमरोली संघाची. मॅच मध्ये दमदार फाईट सुरू आहे. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत टॉप 5 मध्ये 4 संघ दाखल झालेत. सोमजाई 11 सावले, आरोही 11 वंजारपाडा B+, काव्या 11 धामोते आणि आदिरा 11 मार्केवाडी. चौथा बॉल अब बहादूर रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. वैभव मैदानाच्या आतमध्ये नॅट नंबर 3 मध्ये दाखल झाले. डॉट बॉलची सांगता. साहिलला जे जमलं नाही गणेशने या ओव्हर मध्ये करून दाखवलं. एक विकेट मौल्यवान आली आहे. संकेतला माघारी पाठवलं. टोटल 4 चेंडूचा खेळ इथून समाप्त झाला. धावफलक जाऊन पोहोचलंय ते 15 या आकड्यावरती. 5 चेंडूचा खेळ इथून समाप्त झाला. लास्ट बॉल फटका दर्जेदार खणून काढलाय. डीप मध्ये आपण पाहतो लंबापला क्षेत्ररक्षक आहेत. फेकतील. थोडीशी चुकी पाहायला मिळते यष्टीरक्षक चेतन कडून परंतु सावरलं थांबवलं. फक्त 2 धाब्यावरती 2 धाबा आल्या लास्ट बॉल वरती. टोटल 2च्या मदतीनं जाऊन पोहोचते 2 षटकांती 17 या आकड्यावरती. आता येणारे निर्णायक 12 चेंडू विजयासाठी 24 धावसंख्येची गरज. 12 चेंडू 24 ची गरज आहे. विचार केला साहिलच्या पहिल्या षटकाचा तर साहिलने पहिल्या षटकामध्ये टोटल धावा खर्च केल्या होत्या त्या 8. तदनंतर गणेशचं षटक पाहायला मिळालं. गणेशच्या षटकामध्ये देखील 9 धावा खर्च झाल्यात. येणारे 12 चेंडू 24 ची गरज. प्रति चेंडू 2च्या सरासरीला आता इथून धावा कमवायच्यात त्या चेंज द गेम वंजारपाडा टीमला. मैदानाच्या आतमध्ये जमेची बाजू पाहायला गेलं वंजारपाडा टीमची तर करण मैदानाच्या आतमध्ये आहे जो सलामीला गेला आणि त्याच्या बॅटमधून एक चमकार एक षटकार आम्हाला पाहायला मिळालाय. अशात मग नजरेनं आता पाठीराखे आणि संपूर्ण टीम आता त्याच्याकडे पाहत असेल. डगाव थोडं शांत आहे वंजारपाडा टीमचं. विनंती आहे जास्तीचा विलंब लावू नका प्लीज प्लीज. आय रिक्वेस्ट यू लगेच मॅचला सुरुवात करा. गोलंदाजी बार्कवरती आता हर्षल येतात. बॅटिंग करत असताना थोडेसे नाराज. आम्ही डगआउटच्या बाजूला बसलो होतो तेव्हा थोडी त्यांच्या बदनामध्ये खंत होती. आणखी धावा बनवल्या असत्या. बॅटवरती त्यांनी राग काढला.
खऱ्या अर्थानं सांगायला झालं ना, जे बॅट आपण 50 मारल्यानंतर उंचावतो ना, त्यावरती राग काढायचा नसतो. कधी कधी नियती तशी मुवमेंट बनवत असते, त्यामुळे आपल्याला मैदान सोडावं लागतं. पण आता संधी पुन्हा आली आहे या दुसऱ्या डावामध्ये. हर्षलला कशा प्रकारे कामगिरी असेल आता याकडे लक्ष आहे. हर्षल अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतो, पाडम सिप केलाय, भरपूर वेगाने धावतायत, चांगले पट्स पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. गणेश होते तिकडे, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2 धाबा नक्कीच कंप्लीट झालाय. विचार केला फलंदाजांचा करण आहे आणि करणच्या सोबतीला वैभव आहे. एकेरी दुहेरी धाबावरती जास्तीत जास्त फोकस केलं जातंय. खराब चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा धाडस केलं जाईल, परंतु जोपर्यंत चांगले चेंडू येतात त्यावरती सिंगल डबलनं काम चालवलं जाते. दुसरा बॉल खोलवर टप्प्याचा उकडून लावले, मिडल एसटी इथून माघार येईल. हादरा क्रमांक दुसरा लागला जाईल. चेंज द गेम वंजारपडा टीमला. करण बॅक टू द डग आउट. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या, स्वतःकडे स्ट्राईक नक्की ठेवली करणने, परंतु ती विकेट त्याला मैदानाच्या आतमध्ये टिकवता आली. अगदी ब्रह्मास्त्र वापरलं गेलं. मिडल एसटी उकडून लावली हर्षलने. चांगली कामगिरी आता मैदानाच्या आतमध्ये या दुसऱ्या डावामध्ये करत असताना पाहायला मिळतात. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलायत. गब्बर सौरभ पोहोचतात. इनॅट नंबर 4 वरती दाखल झालेत. ओव्हरला सुरुवात आपण पाहतोय 2 धाब्याने, नंतर दुसऱ्या चेंडूवरती आलेली विकेट. पुन्हा तिसऱ्या चेंडूसाठी तयार होत असताना हर्षल. तिसरा बॉल गब्बरच्या बॅट मध्ये फटका ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आत डीप मध्ये एक सिंगल कंप्लीट झाली, थांबवलं. स्वतःला वैभवने लालसा निर्माण करू दिली नाही मनामध्ये, कारण विकेट टिकून राहणं तितकंच गरजेचं आहे. स्वतःकडे ठेवली स्ट्राईक, एक सिंगल ने टोटल. थोडीशी पुढे सरसावत असताना जाऊन पोहोचती ती 20 या आकड्यावरती. येणारे 9 चेंडू अजूनही विजयासाठी 21 धावसंख्येची गरज आहे. 9 चेंडू 21चं समीकरण मैदानाच्या आत. चौथा बॉल चांगल्या टप्प्यावरती गुडल्या स्पॉट वरती बाउन्स होताना पाहायला मिळाला. अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न इथून नक्कीच केला जातोय आता हर्षल कडून. निर्णायक षटक आहे. या षटकामध्ये जेवढ्या धावा जमवल्या जातील लास्ट ओव्हर मध्ये तितकं फायदेशीर ठरेल वंजारपाडा टीमला. खोलवर टप्प्याचा आणि स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये आता चांगली फिल्डिंग. सलगचा दुसरा चेंडू निर्धावात आलत असताना अफलातून कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करतोय हर्षल. बॅटिंग करत असताना स्वतःवरती नाराज होता, परंतु आता खुश असेल. 3 धाबा अद्यापर्यंत फक्त खर्च केलात. लास्ट बॉल वरती कार्पेट लेवलला फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक एक सिंगल झाली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न पाहायला मिळेल. 2 इथून कंप्लीट पाहायला मिळतात. थोडी फंबल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. घाई करण्याची काही गरज नाही, परंतु अशा वेळेस देखील थोडीशी फंबल पाहायला मिळाली. 2 धावा नक्कीच इथून कंप्लीट झाल्या. 3 षटकाचा केलीतून उरकला आहे. 2 धाब्याने टोटल जाऊन पोहोचतीये ती 22 या आकड्यावरती. 22 धाबा धावफलकावरती. आता येणारे निर्णायक 6 चेंडू आणि विजयासाठी 19 धावसंख्येची गरज. 6 चेंडू 19 धावसंख्येची गरज. 3 षटकार 1 धाव. विजयाचा दरवाजा खुला होईल चेंज द गेम वंजारपाडा टीम साठी. गब्बर मैदानाच्या आतमध्ये आहे.
खेळ करायला हवा. आता इथून जर का विचार केला SBCC उमरली टीमचा तर विजयापासून भरपूर दूरवर ठेवण्याचा प्रयत्न केला. खऱ्या अर्थानं टर्निंग मुवमेंट हर्षलची गोलंदाजी म्हणायला हरकत नाही. अगदी या ओव्हरमध्ये त्यानं फक्त 5 धावा खर्च केल्या आणि 5 धावा खर्च करत असताना एक मौल्यवान विकेट देखील त्यानं कमावली. अफलातून गोलंदाजी त्यानं पेश केली. आता लास्ट ओव्हर निर्णायक 6 चेंडू विजयासाठी टोटल अजूनही 19 धावसंख्येची गरज आहे. भावेश येत आहेत आता गोलंदाजी मार्क वरती. जर्सी नंबर 10 गब्बर ऑन स्ट्राईक आहे. आठवावी लागेल कुठली तरी सचिन तेंडुलकरची बारी आणि खेळावा लागेल आता आपल्या टीमसाठी. भावेश तयार होत असताना बाला बोलतायत. बरोबरच्या टोटल या 6 बॉल वरती 19. यावेळेस बाबेच्या पहिल्याच चेंडूवरती फटका दर्जेदार बाला बोलतोय. पहिल्याच चेंडूवरती 6 धाबा आल्यात. करणारं संगीत आपण ऐकतो. 28 धावा आता धावपलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही येणाऱ्या 5 चेंडूवरती विजयासाठी गरज आहे ती टोटल 13 धावसंख्येची गरज आहे. एक षटकाराला आणखी षटकार येणार का? दुसऱ्या बॉलवरती फटका दर्जेदार. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल झाली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न बाला बोलतोय. यस हिट झालाय आणि रेफर केलं पंचांनी केली. तिसऱ्या पंचाची मागणी आता इथे ऑफिशियल टीम चेक करेल. यस इथून माघार यावं लागेल. धाबाच्या स्वरूपात आदरा लागला जाईल. आदरा क्रमांक 3 लागत असताना चेंज द गेम वंजारपाडा टीमला आपण पाहतो. कार्पेट लेवल ॲव्हरेज फटका पाहायला मिळतोय. एक सिंगल कंप्लीट झाली. फंबल मैदानाच्या आत. वारंवार या केल्या जाणाऱ्या चुका कदाचित पुढे जाऊन तुम्हाला भागात ठरतील. 2 धावा आल्या. 2 धावांनी टोटल आता पुढे सरकत असताना जाऊन पोहोचतीये ती 31 या आकड्यावरती. 31 धावा धावपलकावरती. आता निर्णायक 3 चेंडू विजयासाठी 10 धावसंख्येची गरज.
3 चेंडू 10 धावसंख्येची गरज. या संपूर्ण स्पर्धेला KTC लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट केलं गेलं. खरंच खूप चांगलं काम या वाहिनीचं देखील. चौथा बॉल फटका गब्बरच्या बॅटमधून आलाय. संजीवनी निर्माण करणारा फटका पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये ठोकलाय गब्बरने षटकार. टोटल जाऊन पोहोचले ते 37 या आकड्यावरती. 37 धाव पलकावरती. अजूनही विजयासाठी टोटल 4 धावसंख्येची गरज आहे. 41चं टार्गेट मैदानाच्या आत आपण पाहू शकता. निर्णायक 2 चेंडूचा खेळ शेष आहे. स्वप्नदायी रात्र बदलते, दिवादायी वाद बदलते. नशीब बदलो वा न बदलो, जिंकण्याची जिद्द हवी. ही वेळ नक्की बदलते आणि आता बदलायला हवी वेळ. वंजारपाडा टीमच्या बाजूने कौल आलाय, षटकार आलाय. गब्बरच्या बाट मधून अजूनही 2 चेंडू त्याच्या खात्यामध्ये आहेत. बनवायच्या टोटल 4. 2 चेंडू विजयासाठी कंपल्सरी 4 धावसंख्येची गरज आहे. हृदयाची स्पंदन वाढवणारा हा सामना, रोमांचक अशी बाच आपण अनुभवतोय. तयार. 5वा बॉल थोडस दडपणे स्टेप आउट मध्ये बदल झाला. थांबलाय भावेश. दोन्ही टीमच्या पाठीराख्यांची धडकन तुम्हाला ऐकवतो. हृदयाची स्पंदने फास्ट झालेत. अगदी प्रेक्षकांना मोहून टाकणारा हा सामना. निर्णायक 2 चेंडूचा खेळ शेष आहे आणि 4 धावसंख्येची गरज आहे. जागा बनवली, मनसुबा बनवलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे ते सिंगल देखील घेतली नाहीये. स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण जर का पाहिला तर खूप चांगला सेल्फ कॉन्फिडन्स पाहायला मिळतो, आत्मविश्वास. मैदानाच्या आतमध्ये स्वतःवरती आता जबाबदारी घेतली आहे. सांगतो कॅप्टनला, एक षटकाराला आणखी एक चौकार बाजे तो पण मी माझ्या बाट मधून मारेल. आता इथून भावेशला ओळखायला लागेल या फलंदाजाला. निर्णायक चेंडू, एका चेंडूचा खेळ बाकी आहे. विनंती आहे, 1 तास 13 मिनिटाचा कालावधी या मॅचला लागला आहे. विनंती आहे, वारंवार आयोजकांकडून आणि अंपायर कडून, ऑफिशियल कडून, सर्वांकडून आपणास सूचना आहे, जास्त विलंब लावू नका. लगेच मॅचला सुरुवात केला. निर्णायक चेंडू, काय होणार, काय घडणार? एका चेंडूवरती समजेल कोणाच्या बाजूने निकाल लागणार. लास्ट बॉल खाली राहिलाय आणि लास्ट बॉल वरती इथे विजय संपादन करत असताना अफलातून कामगिरी SBCC उमरली टीमची.